कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। आई, ओवीची तुझी खूप आठवण येईल तिकडे गेल्यावर। आमका तरी काय चैन पडणारा। या घरात वावरताना, जेवणाच्या ताटावर बसताना सगळीकडे तुझी आठवण येत बघ। असं का असतं मुलीचं आयुष्य? ज्या घरात लहानाची मोठी झाले तेच घर सोडून जायचं। कारण जो आनंद मुलगी तिच्या जन्म झालेल्या घरात पसरवताना, तोच आनंद तिने दुसऱ्यांच्या घरात पसरवचा असता। आणि या पुण्य फक्त बाईच्याच नशिबात असता। मी नक्की प्रयत्न करेन। आई, मला एक सांगायचं होतं। माझ्या या घरातनं पाय निघत नाहीये। आई, ओवीला सोडून जायचं जीवावर आलंय माझ्या। तिला या क्षणाला आता सगळ्यात जास्त गरज माझी आहे। मला तिची सेवा करायला हवी, तिची काळजी घ्यायला हवी। कारण ओवी आता ज्या अवस्थेत आहे ना, ते सगळं माझ्यामुळे झालंय मला माहितीये। पण मी काय करू? नीरज सरांना त्यांचं स्वप्न पूर्ण करायचं। मग मी त्यांना कसं सांगू की तुम्ही जा एकटे परदेशात? एकीकडे माझी बहीण आहे जिने माझा जीव वाचवलाय, ते स्वतःच्या जीवाची पर्वा न करता, आणि दुसरीकडे सरांचं स्वप्न। एक बायको म्हणून त्यांचं स्वप्न पूर्ण करायला मला त्यांच्यासोबत जायला हवं ना। मी काय करू मला खरंच कळत नाहीये। निशी आधी शांत हो, शांत हो। अगो हीच तर परीक्षा असता। प्रत्येक नात्यात त्याचो वेळ देऊची, आणि ही परीक्षा फक्त बाईच देऊ शकता। निशी, आता यापुढे तुझ्या आयुष्यात कायम असे प्रसंग येतील। ह्या निवडणुकीता आणि तुका फक्त एकच गोष्ट निवडूची लागत। कधी सासर, कधी माहेर, कधी आई बाबा, कधी सासू सासरे, कधी नवरा, इतर नाती, घर की नोकरी, आपल्या आवडी निवडी की घरच्यांच्या इच्छा, यादी खूप मोठी आहे निशी। शेवटी निशी कर्तव्य महत्वाचा, जबाबदाऱ्या महत्वाच्या। वेळ काळ बघून योग्य तो निर्णय घ्यायचा। तुझ्या वेळ पण असंच झालं असेल ना? घर की बहीण? होय निशी, एकीकडे माझ्या जीवापेक्षा जास्त लाडकी माझी बहीण होती, आणि दुसरीकडे ज्यात माझा जीव अडकला होता त्या घर। मी हा घर निवडला निशी, मी आमका निवडला। जसं वेळ बदललो, परिस्थिती बदलली, तशी हे पण माझ्या पाठीशी उभे राहिले निशी। 7 जन्माचा पुण्य म्हणून माका ह्यांच्यासारखा जोडीदार मिळाला। निशी, अगो आपल्या आयुष्यात प्रत्येक नात्याची एक खास जागा असता, आणि योग्य त्या वेळेत योग्य ती जागा जपूक व्हाय। मगही दोन्ही नात्यांची जागा आपल्यासाठी तितकीच महत्वाची असेल तर? अशा वेळी मनाचा कौल घ्यायचा। तुका काय वाटता ता महत्वाचा। पण निशी, तू जो काय निर्णय घेशील त्यात तुझ्या जोडीदाराची साथ पण तेवढीच महत्वाची आहे। त्यावरच तर तुझा निर्णय ठरता। पण निशी, तू आयुष्यात जो काय निर्णय घेशील त्याचा कधी पश्चाताप करू नकोस। तुझ्याशी बोलले ना आता,
माझ्या मनावरचं ओझच कमी झालंय. मला आता एकदम हलकं हलकं वाटतंय. माझ्या मनात आता कोणताच गोंधळ नाहीये. बरीच रात्र झाली आता. उद्या प्रवास पण करूचा ना. जा, जाऊन आराम कर. सर लवकर उठा, आपल्याला निघायचं ना. सर सर आपल्याला निघायचं ना. वाजलं बघा किती. मी एक काम करते, आवरते पटकन, तुम्ही आवरून घ्या. सर आवरा पटकन. हा, मी आलेच. सर काय करताय? कालचं सरप्राईज काल झालं. आवरून पटकन तयार राहा. निशी, न्यू सरप्राईज. म्हणजे आपण कुठेही जात नाही आहोत. कुठेही म्हणजे? निशिगंधा, तू जरी मला सांगितलं नाहीस ना, तरी तुझ्या मनात काय चालू आहे ते मी नीट ओळखू शकतो. सध्या ओवीला तुझी जास्त गरज आहे. तुला ओवी सोबत राहायला हवंय आणि मी तुझ्याशिवाय राहू शकत नाही. दॅट मीन्स वी आर नॉट गोइंग एनीवेअर. हा आहे आजचा नवीन सरप्राईज. सर पण तुम्हाला मिळालेल्या संधीचं काय? तुमचं स्वप्न आहे. तुम्ही हे सगळं माझ्यासाठी सोडून देणार ना? निशी, लाईफमध्ये अशा अनेक अपॉर्च्युनिटीज येतील, पण ही वेळ आपल्या माणसांसोबत राहायची, त्यांना सोडून जायची नाही. म्हणजे सर, म्हणजे मॅडम, ओवी बरी होईपर्यंत आपण कुठे जात नाही आहोत. मला खूप बरं वाटतंय. माझ्या मनावरचं ओझं कमी झालंय. हो, तुम्ही ना खूप छान आहात. माझ्यावर खूप प्रेम करता. सर मला कळत नाही की कसं रिॲक्ट करायचं, पण तुला काही रिॲक्ट करायची गरज नाही. तुझे हे डोळे सगळं सांगून जात आहे. हॅपी? मग जा, ही गुड न्यूज सगळ्यांना देऊन, आणि स्पेशली ओवीला. मी आलेच. जा लवकर. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.